बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी, विधानसभेसाठी राज ठाकरे रणशिंग फुंकणार आहेत। आजपासून 13 ऑगस्ट पर्यंत राज ठाकरेंचा दौरा सुरू होतोय। राज ठाकरे उद्या सोलापुरात असतील, नंतर मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात राज ठाकरे मुक्काम करणार आहेत। राज ठाकरेंचा आजपासून महाराष्ट्र दौरा सुरू होतोय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा महाराष्ट्र दौरा असणार आहे। आजपासून ते 13 ऑगस्ट पर्यंत त्यांचा हा दौऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मराठवाड्यातून त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात होणार आहे। राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा दिल्यानंतर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरतोय। मनसे संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। आजपासून त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होणार आहे। 4 ऑगस्ट म्हणजेच आजपासून ते 13 ऑगस्ट पर्यंत त्यांचा हा दौरा असणार आहे। मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात राज ठाकरे मुक्काम देखील करणार आहेत। विधानसभेसाठी राज ठाकरे रणशिंग फुंकणार आहेत। आजपासून ते 13 ऑगस्ट पर्यंत राज ठाकरेंचा हा दौरा असेल। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील पक्ष कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय। सगळेच पक्षप्रमुख सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी देखील निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं आहे। तर आजपासून त्यांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात होतीये। महाराष्ट्राचा दौरा त्यांचा आजपासून ते 13 ऑगस्ट पर्यंत असा आयोजित करण्यात आलेला आहे। मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात राज ठाकरे मुक्काम करणार आहेत। आजपासून 13 ऑगस्ट पर्यंत राज ठाकरेंचा हा दौरा असेल। तर प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्ते, नेते, पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे कोणता कानमंत्र देतील, विधानसभेसाठी कशा प्रकारे त्यांची रणनीती असणार आहे, या संदर्भात राज ठाकरे प्रत्येक कार्यकर्त्याला, नेते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। आजपासून त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होते। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। विधानसभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर हा महाराष्ट्राचा दौरा राज ठाकरे करणार आहेत। राज ठाकरे उद्या सोलापुरामध्ये असणार आहेत। त्यानंतर मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात राज ठाकरे मुक्काम करणार आहेत। प्रत्येक नेत्याला तळागाळात जात, प्रत्येक ग्राउंडवरती उतरत राज ठाकरे आता विधानसभेच्या तयारीला लागल्याचं आपण पाहू शकतोय। मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुक्काम करून ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते, पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे कानमंत्र देणार आहेत। 9 दिवसांचा हा दौरा असणार आहे। आजपासून या दौऱ्याला सुरुवात होतीये। 13 ऑगस्टला या दौऱ्याचा समारोप होणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर। देवेंद्र, विधानसभेसाठी राज ठाकरेंनी रणशिंग फुंकलेला आहे। कधी दौऱ्याला सुरुवात होणार आहे नेमकी आज? किरण, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हा महाराष्ट्र दौरा आहे। महाराष्ट्र दौऱ्याची मराठवाड्यातून सुरुवात होणार आहे। 4 ते 13 ऑगस्ट अशा पद्धतीचा हा दौरा आहे। मराठवाड्याचे जे वेगवेगळे जिल्हे आहेत यामध्ये राज ठाकरे जाणार आहेत। तिथल्या पदाधिकारी, नेते यांच्याशी संवाद साधणार आहे आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जी रणनीती आहे ती आखण्यात येणार आहे। त्या जिल्ह्याचा आढावा स्वतः राज ठाकरे त्या ठिकाणी जाऊन घेणार आहेत। आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी मनसेचा एक महत्त्वाचा मेळावा झाला होता आणि त्या मेळाव्यामध्ये मनसेने स्वबळावरती आगामी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता। त्या अनुषंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ह्या दौऱ्याची सुरुवात होतीये। त्याचसोबत आज राज ठाकरे जे आहेत ते पुण्यात असणार आहेत। पुण्यातील जे पूरग्रस्त नागरिक आहेत त्यांच्याशी राज ठाकरे जे आहेत ते संवाद साधणार आहेत। काही दिवसांपूर्वी राज ठाकरे पुण्यामध्ये होते। त्यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेतला होता आणि त्यानंतर तिथल्या रहिवाशांना आश्वासन दिलं होतं की आम्ही शासकीय पातळीवरती या सगळ्याबाबत चर्चा करू। काल त्या अनुषंगी मुख्यमंत्र्यांसोबत एक महत्त्वाची बैठक त्यांची पार पडली वर्षा निवासस्थानी। त्यानंतर पूरग्रस्तांबाबत काही निर्णय घेतले होते आणि त्याच अनुषंगी आज पुण्यात राज ठाकरे असतील, तिथे ते नागरिकांशी चर्चा करतील आणि त्यानंतर राज ठाकरे यांच्या या सगळ्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे। नक्कीच देवेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।